मित्रांनो, एक वयस्कर व्यक्ती न्यायालयामध्ये केस दाखल करतात. त्यांचं म्हणणं असं असतं की माझी बदनामी झालेली आहे. केस पोहोचते माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये. त्या ठिकाणी तडजोडीचे प्रयत्न होतात. तडजोड काही होत नाही आणि तडजोड होत नसल्यामुळं माननीय मुंबई उच्च न्यायालयानं या केसमध्ये एक असा आदेश केलेला आहे, जो आदेश अशा पक्षकारांसाठी खूप महत्त्वाचा आहे की जे पक्षकार जाणीवपूर्वक एखादी केस जी आहे ती प्रलंबित ठेवतात, स्वतःच्या हट्टाला पेटतात, माननीय न्यायालय किंवा मध्यस्थ जे असतात ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, तरीसुद्धा त्यांचं ऐकत नाहीत. आणि अशा परिस्थितीमध्ये कोर्ट जे आहे, माननीय न्यायालय, हे एकदम कडक मधली कडक जी शिक्षा आहे किंवा आदेश म्हणू शकतो आपण, ज्याला शिक्षा म्हणता येणार नाही, आदेश म्हणू शकतो, तर तो काय करू शकतात आणि तो आदेश कशा पद्धतीचा असतो याबद्दल एक नुकतंच रिसेंट माननीय मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल आलेला आहे. तो निकाल अशा प्रकारची जे केसेस आहेत ज्या जाणून बुजून प्रलंबित ठेवल्या जातात, तडजोड जे आहे त्याच्यामध्ये होण्याची शक्यता आहे परंतु ती केली जात नाही आणि मला केसच चालवायची आहे या हट्टाला ते पेटलेले असतात, की ज्याच्यामध्ये बऱ्याचशा केसेसमध्ये तथ्य नसतं. मी केसचं नाव सांगतोय ज्युनियर वकील मित्रांसाठी, मग आपण या केसचा विषय पाहूया. तर केसचं नाव जे आहे ते तारिणी बहन देसाई वर्सेस तारिणी बेन देसाई व इतर विरुद्ध किलजीराज भन्साळी व इतर असं या केसचं नाव आहे. आणि या केसमध्ये काय झालेलं होतं की माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर हे प्रकरण आलेलं होतं. केस होती की बदनामीच्या केसच्या अनुषंगानं जेव्हा ही केस माननीय मुंबई उच्च न्यायालयापुढे आली त्यावेळी काय म्हटलेलं आहे माननीय मुंबई उच्च न्यायालयानं, त्याच्याबद्दल आपण थोडासा निष्कर्ष पाहूया. की द बॉम्बे हायकोर्ट रिसेंटली adjourned a long pending defamation suit to the year of 2046, observing that dispute reflects an ego fight between the parties that unnecessarily burdens the judicial system. Justice Jitendra Jain, while passing the order on April 28, 2026 ला हा आदेश झालाय, noted that the matter could have been resolved earlier if the defendant had tendered an unconditional apology. However, the plaintiff, who is close to 90 years of age, continues to insist on pursuing the litigation. This is one of the matter where the ego fight between the parties at their fag end of their life clogs the system, which prevents the court from taking the matter which really requires more priority. The court observer and the court recorded that on an earlier occasion it had indicated that the dispute could be settled through unconditional apology. Despite this, the plaintiff persisted with the defamation claim, expressing disapproval of continued litigation. आणि त्याच्यानंतर माननीय न्यायालयाने म्हटले he had not wished to add anything further except that the matter should not be taken up for the next 20 years. म्हणजे याच्यामध्ये माननीय कोर्टासमोर हा जेव्हा मुद्दा गेला की बदनामी झालेली आहे, वादीने बदनामीची केस दाखल केली, माननीय मुंबई उच्च न्यायालयासमोर हा मुद्दा गेला आणि न्यायालयाने म्हटलं की प्रतिवादी जे आहेत ते माफी मागायला तयार आहेत, तर तुमची त्यांनी माफी मागितल्यानंतर तयारी आहे का? वादीचं म्हणणं असं होतं की माझी बदनामी झाल्यामुळे मला नुकसान भरपाई दिली पाहिजे. वादीचं म्हणणं मला नुकसान भरपाई दिली पाहिजे. प्रतिवादीनी माफी खालील कोर्टामध्ये मागितली असती तर मॅटर सेटल झाला असतं या निष्कर्षाला आलं. माननीय कोर्टाने तडजोडीचा प्रयत्न केला, आम्ही तडजोड करू असं सांगितलं गेलं आणि जेव्हा नेक्स्ट डेट पुढची जी पडली तडजोडीची बोलणी झाल्यानंतर, त्यावेळी वादीनं असं म्हटलं की मला तडजोड करायची नाही, मला नुकसान भरपाईच पाहिजे. त्यावेळी ज्यांचं जे वय होतं ते 90 वर्ष होतं की ज्यांनी केस दाखल केली आहे, त्यामुळे कोर्टाने असं म्हटलं की हे फक्त इगोची फाईट आहे. म्हणजे खरंच न्याय मागायला इथं आलेले नाही, तर स्वतःचा इगो, अहंकार घेऊन
हे या ठिकाणी आलेले आहेत. आपण जसं म्हणत नाही का की एकमेकाची जिरवणं, मला याची जिरवायची आहे, त्यासाठी मी किती दिवस लढेन आणि मी एखादी जी केस आहे ती किती दिवस मी चालू ठेवेन, प्रलंबित ठेवेन. तर त्यासाठी माननीय कोर्टाने असं म्हटलं की या केसमुळं इगोची फाईट आहे, अहंकाराची फाईट आहे आणि त्यामुळं ही केस जी आहे ती आम्हाला आता चालवायला घेता येणार नाही. म्हणून माननीय कोर्टाने जे आहे ते 28 एप्रिल 2026 जे आहे तो निकाल दिला आणि या केसची तारीख जी आहे ती ठेवली 20 वर्षांनी, म्हणजे 2046 ला. केसची पुढची तारीख किती? 20 वर्षानंतरची. आणि तुम्हाला जर पेंडिंगच ठेवायचं आहे तर 20 वर्षानंतर बघूया. आता आमच्या पुढे दुसरे जे प्रायोरिटी मधले मॅटर आहेत, जे प्राथमिकतेमधले मॅटर आहेत, तर त्याला आम्हाला वेळ द्यायचा आहे असं माननीय कोर्टाने या केसमध्ये म्हटलेलं आहे. आणि 20 वर्षाची तारीख या केसला दिलेली आहे. न्यायालयाच्या या ह्याच्यामध्ये 20 वर्षाची तारीख पडलेली ही एकमेव केस असेल. आणि कोर्टाने म्हटलं की ही अहंकाराची लढाई आहे, तुम्हाला मिटवायचं नाही. माफी मागायला प्रतिवादी तयार आहेत आणि तुम्ही नुकसान भरपाईवर जे आहे ते अडून बसलेला आहात. आणि इतके दिवस झाले ही केस जी आहे ती प्रलंबित आहे, वय 90 आहे, तर मग तुम्ही मिटवून का घेत नाही असं माननीय कोर्टाने. म्हणून ऐकत नाहीत किंवा त्या केस जी आहे ती वारंवार ह्याच मुद्द्यावर पुढे जाते, इतर केसेसला वेळ मिळत नाही. म्हणून 20 वर्षाची एकदा जी आहे केवळ अहंकाराची लढाई आहे, किंवा तुम्हाला अहंकारासाठीच लढायचं असेल, कोर्टात केसच प्रलंबित ठेवायची असेल तर 20 वर्षानंतर येऊन परत एकदा भांडा असं म्हणून 20 वर्षाची तारीख दिलेली आहे. तर अपेक्षा करतो की माहिती आपल्याला समजली असेल, आवडली असेल. आणि माहिती समजली असल्यास, आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कोर्ट कचेरी यूट्यूब चॅनलला जर आपण अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाजूची बेल आयकॉनची बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येतील. आपण फेसबुक, इंस्टाग्रामवर पाहत असाल, अद्याप जर आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो सुद्धा जरूर करा. त्या ठिकाणी सुद्धा लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.